मुंबईतील जोगेश्वरी येथील श्यामनगरचा राजा सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदाही जागतिक महिला दिन पंधरवडा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला। गेली 12 वर्षे सातत्याने हा उपक्रम राबवणाऱ्या या मंडळाने यंदाही विविध स्पर्धा आणि पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून स्त्री शक्तीचा जागर केला। या पंधरवड्यात महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कॅरम, पाककला आणि विशेष महिला क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये शेकडो महिलांनी आपला सहभाग नोंदवला। कॅरम स्पर्धेत स्नेहा सरवणकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला। शाबास वहिनी या विशेष स्पर्धेत विनया विकास कानडे विजेत्या ठरल्या, तर पाककला स्पर्धेत श्यामल संतोष रावराणे यांनी आपल्या कौशल्याने प्रथम स्थान मिळवले। मैदानावरील चुरशीच्या क्रिकेट सामन्यात राजमाता जिजाऊ संघाले विजेतेपद तर संघर्ष महिला संघाने उपविजेतेपद पटकावले। कार्यक्रमाची सुरुवात माँसाहेब जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमांच्या भव्य पालखी मिरवणुकीने झाली। पारंपरिक लेझिम पथकाच्या तालावर निघालेल्या या मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले। या सोहळ्यात विभागातील गुणवंतांचाही गौरव करण्यात आला। डॉक्टर प्राजक्ता कोचरेकर, पोलीस भरतीतील अक्षय कार्लेकर आणि सीए प्राची सावंत यांचा विशेष सन्मान करण्यात आला। तसेच कराटे आणि मॅरेथॉनमध्ये सुवर्ण पदक मिळवणारी जान्हवी धाबे आणि 7 थर लावून विश्वविक्रम रचणारे पार्ले स्पोर्ट्स क्लबचे महिला गोविंदा पथक यांना विशेष लक्षवेधी पुरस्कार प्रदान करण्यात आला। कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण ठरला तो म्हणजे जोगेश्वरीची रणरागिणी पुरस्कार। यंदा हा मानाचा पुरस्कार श्रीमती सिंत्या सायमन कोरिया यांना प्रदान करण्यात आला। गेल्या 30 वर्षांपासून कोणत्याही राजकीय पाठबळाशिवाय सामाजिक क्षेत्रात विशेषतः आरोग्य आणि शिक्षणासाठी दिलेल्या त्यांच्या योगदानाची मंडळाने दखल घेतली। या प्रसंगी मेघवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी सुधाकर हुंबे आणि प्रदीप यादव यांचाही त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला। उत्सव समिती अध्यक्ष शिवाजी खैरनार यांनी माहिती दिली की या संपूर्ण सोहळ्याचे यशस्वी नियोजन मेघा चव्हाण, स्मिता सावंत, रूपल खैरनार आणि त्यांच्या महिला टीमने अत्यंत नेटकेपणाने केले होते। स्थानिक महिलांच्या नृत्याविष्काराने या सोहळ्याची सांगता झाली।